परभणीतील पाडेगाव येथील अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा झाकल्याप्रकरणी धनगर समाज आक्रमक झालाय। तिथले प्रशासन दोन समाजाला वेगवेगळा न्याय देत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। लक्ष्मण हाके यांनी पाडेगावला जाण्याचा इशारा दिलाय। लक्ष्मण हाके यांनी बीडीओ यांना फोन करून जाब विचारला। एका पुतळ्याला वेगळा न्याय आणि एका पुतळ्याला वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तणावाचं निर्माण झालंय। लक्ष्मण हाके आणि बीडीओ यांच्यामधला संवाद नेमका काय आहे ऐकूयात। बोला ना सर. त्या पडेगावमध्ये जी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासंदर्भात कारवाई सुरू आहे, गावामध्ये पुतळे किती आहेत? त्या गावामध्ये दोन आहेत सर. दोन पुतळे, दोन्हींची लीगल परमिशन आहे? लिगल आता ग्रामपंचायतला विचारलं होतं मी. दोन यांची अहिल्यादेवीचा आता नवीन आशात बसवला होता मार्च मध्ये, तर त्याची परवानगी नव्हती. आणि दुसरा याचे पण शिवाजी महाराज पुतळ्याचं पण विचारले त्याला, तर रेकॉर्डला ते पण दिसलं नाही त्यांना. मग तुम्ही मला साहेब मला एक सांगा, मग तुम्ही एका पुतळ्याला पॅक करताय आणि दुसरा पुतळा तसाच राहतोय आणि ती लोक म्हणतायत असं असं कसं असतं? कशी कारवाई असते अशी? बरं नाही, ते जागा काय झाली, 40 वर्षापासून शिवाजी महाराज तिथं होते म्हणतात. 40 वर्षापासून. अहो साहेब, जागा 40 वर्षापासून आहे, मान्य आहे तुमचं, मान्य. चला, परमिशन घेतली का? लीगल आहे का ते? नाही. मग कसं तुम्ही जागा 40 वर्षापासून आहे म्हणून तुम्ही एकाला एक वेगळा एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय, असं कसं होऊ शकतं बीडीओ साहेब? हो, ते ग्रामपंचायतने केली सर. अहो काय केली ग्रामपंचायतने? म्हणजे काल परवा ते हे घेतली, ग्रामपंचायतने कारवाई केली. हो. तुमचं नाव घेतायत सगळे, पीआय पासून सगळे, आणि तुम्ही काय सांगताय ग्रामपंचायतनं कारवाई केली म्हणून? नाही, आता स्थानिक प्राधिकरण असल्यामुळे ग्रामपंचायत. अहो, स्थानिक प्राधिकरण म्हणजे त्या लोकांना 100 150 लोकांना पिंजऱ्यामध्ये भरून नेणं ग्रामपंचायत कार्यालय करते का ही कारवाई? पण एका पुतळ्याबद्दल एक न्याय आणि दुसऱ्या पुतळ्याबद्दल दुसरा न्याय, असं कसं असू शकतं बरं प्रशासन? मी सीएम ना आता मेल करतोय, मी सगळ्या लोकांशी बोलतोय, मी उद्या येतोय तिथं. असं कसं चालेल बरं? आहेत का परवानग्या? असतील तर सगळ्यांना न्यायानं बसवा आणि तुम्हाला कारवाईच करायची तर सगळ्या पुतळ्यावर कारवाई करा ना. ग्रामपंचायत मार्फत आपण त्यांना. अहो, ग्रामपंचायतीला कुणी अधिकार दिला अशी कारवाई करायचा? मग एका पुतळ्याला बरं ग्रामपंचायतीनं केला, मान्य आहे, ठीक आहे. लोकल बॉडीनं केला, ठीक आहे, मान्य आहे. मग एका पुतळ्यावर ग्रामपंचायत कारवाई करते आणि दुसऱ्या पुतळ्यावर कशी काय करत नाही कारवाई? आणि त्याला परत पीआय बीडीओ तुम्ही सगळेजण प्रशासन साथ देता, त्यांना भीती घालता का लोकांच्या मनामध्ये? 100 पोलीस घेऊन जाऊन तिथं रात्री अपरात्री बायका माणसांना तिथनं उचलताय तुम्ही. हे कसं काय असू शकतं सांगा ना बीडीओ साहेब? नाही सर, ते काय केलं, आपण त्यांना जागा पण दिली पुतळ्याला. अहो, जागा देणं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. पुतळा महापुरुषांचा बसला पाहिजे का? बसला पाहिजे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण तुम्ही कारवाई करत असताना एका पुतळ्यावरती कारवाई करता, लोकांना उचलून नेता आणि दुसऱ्या पुतळ्यावरती तुम्ही काही बोलत नाही, असं कसं होऊ शकतं हे मला सांगा बरं. काय झालं, त्यांना जागा पण दिली आणि अहो, ते जर तर मला नका सांगू. मला एक सांगा परमिशन आहे का? परमिशन आहेत का कुठल्या पुतळ्याला? नाही. मग कसं काय बरं तुम्ही एका पुतळ्याला वेस्टर्ननं झाकताय आणि एक पुतळा रिकामा राहतोय? हे कसं काय कायद्याला काय असं वेगळं वागा असं सांगितलं का कायद्यानं? त्या ग्रामपंचायतीला तसे अधिकार दिलेत का? मी सीएम साहेबांना मेल करतोय, मी एसपी साहेबांशी बोलतोय, कलेक्टर साहेबांशी बोलतोय आणि मी वेळ पडला तर मी उद्या तिथं येतोय. साहेब, असं नाही चालणार. ठीक आहे.